मी दगडासारखा उभा राहिलो. त्या आकृतीने फक्त एक वाक्य म्हटलं, तुम्ही इथे येऊ नका, आमचं दुःख तुमचं होईल. असं म्हणून ती आकृती गायब झाली. त्या आकृतीच्या अचानक गायब होण्याने मी घाबरलो होतो. मी तिथून पळत सुटलो. माझा श्वास वेगाने चालला होता आणि मला वाटत होतं की कोणीतरी माझा पाठलाग करत आहे. डोंगराच्या खाली पोहोचल्यावर मी गावकऱ्यांना सर्व हकीकत सांगितली. त्यांनी सांगितलं की ज्यांनी त्या आत्म्यांना त्रास दिला ते कधीच सुखी राहू शकले नाहीत. त्यांनी मला एका पवित्र जागेवर जाऊन पूजा करण्याचा सल्ला दिला. मी त्या भैरवगड डोंगरावर कधीच परत गेलो नाही, पण आजही त्या रात्रीचा विचार केला की माझ्या अंगावर काटा येतो. काही गोष्ट समजणं आपल्याला कठीण असतं आणि काही ठिकाणी जाणं आपल्याला सुद्धा टाळावं लागतं. त्या डोंगरावर नेमकं काय आहे हे अजूनही एक गूढ आहे, पण एक मात्र खरं, त्या आत्म्यांचं दुःख आणि संताप अजूनही तेथे जाणवतो. ही गोष्ट ऐकून तुमचं हृदय धडधडलं असेल. कोणत्याही डोंगर माथ्याच्या गूढ ठिकाणी जाण्याचं धाडस करण्यापूर्वी या गोष्टींचा विचार नक्की करा, कारण काही रहस्य कायम गुप्तच राहिलेले बरे. यातच आपली भलाई आहे. अशा चित्तथरारक कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.